राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा 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 सरकून घ्या पुढे नका जागा ठेवू आग माणसं बसते राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा 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 पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति मनुष्याकृति राघवे ख्याति केली शिळा शिखरे सागरी तारियेली
तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्मा प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी दुजे उपमाना ढळे हलोकी भवसिंधुसी बांधिला से तुझेने अनाथादिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरि व्यापकु सर्वजीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे हनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागी तिये दिव्य लोकाशी नेली कुंडली गवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम आपुलाला लाहो करो केणे भरू हा विठ्ठल भाग्य पावलो या ठाया आता काया कुरवंडी पुढती कोठे घडे ऐसे बहुता दिसे फावले तुका म्हणे झाली जोडी चरण घडी नविसंबे भाग्य पावलो या ठाया आता काया कुरवंडी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून प्रतिज्ञा करतात. मनामध्ये असणारा आपला जो संकल्प आहे तो व्यक्त करतात, प्रगट करतात, निर्धार करतात. कशाविषयीचा हा निर्धार आहे, कशाविषयीचा संकल्प आहे, भाव आहे, प्रतिज्ञा आहे? साधनाविषयी. जीवनामध्ये जी साधना करण्याचा निश्चय तुकोबारायांनी केलेला आहे तो निश्चय या अभंगातून प्रगट केलेला आहे. मनुष्याचं शरीर, मानवी शरीर ही कर्मभूमी आहे. या देहामध्ये कर्माचं स्वातंत्र्य आहे. शास्त्राच्या मनोगताप्रमाणे आपण पाहिलं तर शरीराचे मुख्य दोन प्रकार पडतात. भोग योनी आणि कर्मयोनी. शरीराचा असा एक भाग आहे की त्या विभागामध्ये असणारी जी शरीर आहे ते शरीर ज्यांना प्राप्त झालेले आहेत, ते जे जीव आहेत, त्यांना त्या देहामध्ये फक्त मागे जे कर्म केलेले आहेत त्या कर्माचा भोग मिळत असतो. भोग, स्वतंत्र कर्म करण्याचा अधिकार, स्वतंत्र कर्म करण्याची साधन सामुग्री त्या देहामध्ये नाही. जे त्या प्रारब्धामध्ये, ज्या प्रारब्धाने त्यांना ते शरीर मिळालेलं असतं, त्या प्रारब्धाचा जसा भोग असेल तशा प्रकारचा भोग त्यांना प्राप्त होतो आणि त्यांना तो भोगावा लागतो. त्याच्यामध्ये त्यांना बदलही करता येत नाही
आणि स्वतंत्र अशा प्रकारचा भोग निर्माणही करता येत नाही. असा एक वर्ग आहे योनीचा. आणि योनीचा दुसरा एक वर्ग आहे की तीही योनी प्रारब्धानेच प्राप्त होते. शरीर तर प्रारब्धानेच मिळतं. त्या शरीरामध्ये असलेल्या आयुष्याला पुरेल एवढं प्रारब्ध असतंच त्या शरीरामध्ये, पण कर्म स्वातंत्र्य असल्यामुळं प्रारब्धामध्ये तो विकार उत्पन्न करू शकतो, बदल करू शकतो, बदलवू शकतो. तो प्रारब्ध नवीन प्रारब्ध तयार कर्म तयार करू शकतो. असे दोन प्रकार आहेत. त्यामध्ये द्वितीय प्रकारामध्ये मानव योनी आहे. आणि ही एक योनी सोडली की 83,99,999 योन्या केवळ भोग योनी आहे. केवळ भोग. त्याच्यातच कृमी कीटक आले, त्याच्यातच पशु आले, त्याच्यामध्येच पक्षी आले. याच्यात आश्चर्य नाही. देवादिकाचे देहही त्याच्यामध्येच आलेले आहेत. देवादिकाच्या देहातही अनेक प्रकार आहेत. स्वर्गलोकातले स्वर, महर, जन, तप, सत्य या सगळ्या लोकांमध्ये आहेतच ना देह. हे सगळे देवदेहच आहेत. स्वतंत्र कर्म करण्याची शक्ती, लायकी, योग्यता, अधिकार जसा पशवादिक योनीमध्ये नाही तसाच देवादिक योनीमध्येही नाही. आणि म्हणून त्या दृष्टीनं पाहिलं तर डुक्कर आणि इंद्र काही फरक नाही फारसा त्याच्यामध्ये. कारण यालाही प्रारब्ध भोगावं लागतं, त्यालाही प्रारब्ध भोगावं लागतं. आणखीन थोडंसं पुढे जाऊन सांगायचं तर हाही विषयजन्य आनंद भोगत असतो आणि तोही विषयजन्यचा आनंद भोगतो. विषयाचाच आनंद असतो, फक्त विषयाची कव्हर वेगळे असतात. जसं माणसामध्ये एखादा गरीब मनुष्य असेल, भिकारी असेल, कडकडून भूक लागलेली आहे, घेतली झोळी, गेला गावामध्ये, कोणीतरी शिळी भाकरी त्याच्या ताटात पदरामध्ये वाढलेली आहे, आला भाकरी घेऊन पाण्याच्या जवळ सोडलेलं आहे. भाकरी आहे सुंदर, शिळी आहे पण कडक आहे, भूक लागलेली आहे. चटणी थोडीशी सोडली त्याच्याबरोबर आणि चटणी बरोबर खायला लागली. भूक लागलेली असेल तर त्या अन्नाचा त्याला काय मिळतो? आनंद मिळतो, स्वाद मिळतो की नाही? श्रीमंत आहे, त्याचं दुर्दैव एवढं आहे की त्याला एक तर भूकच लागत नाही. भूकच लागत नाही त्याला. म्हणजे खाल्लेलं असतं असं नाही. काय भानगड काय माहिती. गरीब लोकांना जेवढ्या भुका लागतात तेवढ्या श्रीमंत लोकांना लागत नाहीत. हे खरं आहे. लय झालं तरी एक चपाती खातो कुठला, कमाव नुसता, टाक माग कर गोळा नुसता, त्याला भूकच लागत नाही. समजा झाला वेळ, भूक लागल्यासारखी वाटली, घेतले पैसे, गेला एखाद्या हॉटेलमध्ये, ते तारांकित हॉटेलमध्ये, नुसत्या हॉटेलमध्ये नाही, त्याच्या पुढे असे झेंडे फडकत असतात वेगवेगळ्या कलरचे, त्याला काय म्हणतात? तारांकित हॉटेल म्हणतात. पंच, बरं पंच 10-15 असलं तर तुमचं काय बिघडलं? पंचच नाही, आणखीन पुष्कळ असतात. त्याची ग्रेड त्याच्यावर ठरलेली असते. मला आश्चर्य वाटेल तुम्हाला, तिथल्या एका ताटाची किंमत 10,000च्या पुढे असते. एका ताटाची किंमत 10,000च्या पुढे असते. आता तिथं मग जिथं बसायचं तिथे खालची ती फरशी, त्याच्यावर गालीचे टाकलेले असतात. कीर्तनकाराला तर 3rd क्लासचा राहतो गालीचा. तुम्ही तिथं जाऊन पहा ते गालीचे काय असतात ते. तिथे टेबल, ते बसायच्या खुर्च्या, तिथं वाढणाऱ्याचे ड्रेस,
सगळंच हायफाय असतं. पण मग शेवट तिथं कशा करता गेलाय तो? बसण्याकरता का जेवण्याकरता? आणि तिथं जो आनंद अन्नापासून, तो आनंद सारखाच, त्याच्यात काय फरक आहे? तुकडे खाल्लेल्याचा आनंद काय आणि तिथं भले एखादं पक्वान्न खाल्लेल्याचा आनंद काय? विषयजन्यच आनंद आहे ना तो. त्याच्यात हाही रसाचा आनंद आहे आणि तोही रसाचाच आनंद आहे. कव्हर मध्ये फरक आहे, मध्ये काय काय फरक काय? पूर्वी ते डब्याचे संडास होते, आता ते कव्हर विचित्रच सगळं होतं. घाण होते, अमकं होतं तमकं होतं. आता रहस्य निघाले. पण मग शेवट तिथं काय कार्यक्रम? एक सारख्यात काय फरक आहे? घाणीत काय फरक राहतो? तसंच आहे हे. मोठ्या लोकांचे भोगन, गरीब लोकांचे, त्याच्यात काय फरक असतो? जो आनंद आहे तो कशाचा असतो? विषयजन्य आनंदच ना. तसं इंद्राधिकाचं काय आणि पश्वाधिकाचं काय काय फरक नाहीये. येथे उर्वशी या इंद्र सुखी, जैसा का स्वर्ग लोकी त्याची, हा कृमी ही नरकी लोळत असे. इंद्र स्वर्गात जसा लोळतो तसे संडासातले किडे संडास याच्यात लोळतात. काय फरक काय त्याच्यामध्ये? विषयजन्य काय आनंद आहे. मग त्याच्यामध्ये क्षय दोष, त्याच्यामध्ये अतिक्षय दोष, त्याच्यामध्ये देशकालाची अनुकूलता, पारतंत्र्य, सगळं 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 सारखंच. काही फरक नाही त्याच्यामध्ये. या नियमात आणि त्या नियमात काहीच फरक नाही. मानव योनी अशी एक योनी आहे, मनुष्य देह असा एक देह आहे. याच्यामध्येही प्रारब्धाचा भोग आहे, नाही असं नाही. पण प्रयत्नाचा स्वतंत्र अधिकार याला असल्यामुळं प्रारब्धामध्येही तो बदल करू शकतो. महाराज नवीन कर्म तर निर्माण करतोच, क्रियमान कर्म तर निर्माण होतच, पण प्रारब्धामध्येही उलथापालट करू शकतो. संचितातही तो उलथापालट करू शकतो. मानव देहामध्ये असं सामर्थ्य आहे की त्यांनी जर विशेष कर्म केलं तर संचिताची राख करू शकतो तो या चालू शरीरामध्ये. यथेधांसी समेत अग्निर भस्मसात कुरुते अर्जुन, ज्ञानाग्नि सर्व कर्माणि भस्मसात कुरुते तथा. प्रारब्ध कर्म ही विरळ करू शकतो तो. प्रायश्चित्त कशा करता असतं? आमच्या राशीवर शनी आलेला आहे, शनिवार करा, प्रत्येक शनिवारी मारुतीच्या दर्शनाला जा, अमक करा तमक करा. हे काय आहे? हे नवीन कर्म उत्पन्न नाही आहे. जे भोग आहे प्रारब्धाचे त्याच्यामध्ये शिथिलता आणणार आहे. हाताच्या रेषा बदलवता येतात महाराज, रेषा बदलतात. ज्योतिषाचार्य सुद्धा तोंडामध्ये बोटं घालतात. हे कसं शक्य आहे? हे झालं कसं? याचं प्रारब्ध असं होतं. प्रयत्नामध्ये तेवढी शक्ती आहे. मार्कंडेयांना प्रारब्धाने किती आयुष्य दिलं होतं? फक्त 14 वर्षाचं. मार्कंडेयाला 14 वर्षाचं आयुष्य. महाराज त्यांनी प्रयत्न असा केला, ते प्रारब्ध बदलवलं, 14 कल्पाचं आयुष्य प्राप्त करून घेतलं. नरदेहामध्ये अशी शक्ती आहे. पण मात्र केलं तर नाही केलं तर त्याचं प्रारब्ध सुद्धा त्याला भोग नाही देत. एका ठिकाणी सुभाषितकारांनी म्हटलेलं आहे, जो झोपतो त्याचं प्रारब्धही झोपतं, त्याच्या प्रारब्धातलंही त्याला मिळत नाही. नवीन मिळण्याचा तर प्रश्नच नाहीये. अति प्रबल प्रारब्ध असेल, कल्पना करा डबा आणलाय तुम्ही बरोबर जेवणाचा, प्रारब्धाने तुम्हाला काय दिला? डबा दिला, आणि यानं उघडून खाल्लाच नाही तर काय ते प्रारब्ध तुमच्या तोंडात घालणार आहे का? जर खाल्लाच नाही तर उपाशीच राहणार आहे तुम्ही. तसं काहीच जो करत नाही त्याचं प्रारब्धही त्याला काही देत नाही. म्हणून कर्म करणं आणि ते कर्मही शास्त्राचा चष्मा डोळ्याला लावून करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कर्मामध्ये फार मोठी शक्ती. आणि साध्या मग मनुष्य जन्म आहे. आपण कोणतं कर्म करायचं हे आपल्याला काय मिळवायचं आहे त्याच्यावर अवलंबून आहे. आपलं साध्य काय आहे,
निश्चित आपण साध्य काय ठरवलेलं आहे. बहुतेक लोकांचं तर असं असतं की निश्चित काय नसतं, साध्यच निश्चित नसतं. साध्यच निश्चित आहे. मरण येत नाही म्हणून जगतात, भूक लागते म्हणून खातात, आणि खावं लागत म्हणून बोंबलत फिरतात. एवढं, त्याच्यापेक्षा काही नाही. कुठंच नाही गेलं, काहीच नाही केलं तर कोण काय देणार आहे. पण नाही काही कमीत कमी सप्त्याला तरी चला बा, खाता काय घरी. म्हणजे असं निश्चित काय नाही, साध्यच नाहीये. पण ज्यांनी निश्चित साध्य ठरवलेलं आहे, ठीक आहे, आज मिळेल, उद्या मिळेल, दुसऱ्या वर्षी मिळेल, दुसऱ्या जन्मात मिळेल, पण निश्चित अशा प्रकारचं साध्य ठरलेलं असेल तर मग ते व्यवस्थित राहते. इंजिनियर लोकांचंही तेच म्हणणं आहे. तुम्हाला बांधायचं आहे ना, तर तुम्ही बांधायच्या अगोदर त्याचा काय करा, प्लॅन तयार करा. अहो एवढे पैसे नाहीये, नसू द्या ना पैसे, प्लॅन तयार करायला किती पैसे लागतात. तुम्ही प्लॅन तयार करा आणि मग त्याप्रमाणे तुम्ही काय करा, काम सुरू करा. नाही तर मग काय होतं, होते पैसे तेवढेच गुंतवले, कसं तरी बांधलं, मग पुन्हा पैसे आले, मग पाडा ते. साध्य आपलं एकदा निश्चित केलं पाहिजे. आपल्याला जीवनामध्ये मिळवायचंय काय, का असंच कोल्या कुत्र्यासारखं नुसतं खात फिरायचंय. जीवनात आपलं साध्य काय आहे, आणि एकदा साध्य निश्चित झालं का मग ते कोणत्या साधनाने मिळतं ते साधन निश्चित करायचं. आणि मग ते साधन आपण किती वेगात करायचं, त्या साधनाला किती वेळ द्यायचा, आणि ते साधन ज्या शरीराने करायचंय त्या शरीराच्या संगोपनाकरता किती वेळ द्यायचा, याचं नियोजन करणं, त्याचं नियमन करणं. तर तुकोबाराय अशा साध्याविषयीचा, आपला साधनाविषयीचा जो निश्चय आहे, साध्याविषयीचा निश्चय तर नाही सांगितलेला इथं, साधनाविषयीचा निश्चय सांगणारा, साधनाविषयीचा भाव व्यक्त करणारा, साधनाविषयीची प्रतिज्ञा करणारा हा अभंग आहे. घड अशा प्रकारचा अभंग आहे. काय प्रतिज्ञा करतायत तुकोबाराय साधनाविषयी, काय साधन करायचं ठरवलेलं आहे नक्की. अरे साध्याचे दोन प्रकार आहेत. साधनाचे नाही सांगू लागलो मी, साध्याचे दोन प्रकार आहेत. एक प्रेय सुख आहे, दुसरं श्रेय सुख आहे. विषय सुख आहे, दुसरं मोक्ष सुख आहे. अनित्य सुख आहे, नित्य सुख आहे. दुःखरहित सुख आहे, दुःख सहित अशा प्रकारचं सुख आहे. हे दोन प्रकारची साध्य आहेत. त्यामध्ये जर निश्रेय सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल, मोक्षाची प्राप्ती करून घ्यायची असेल, तर त्याच्याकरता साधनं आहेत. आणि प्रेय सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याच्याही करता काय आहेत, साधनं आहेत. तीही एक प्रकारची नाहीत, त्याचे अनेक प्रकार आहेत. शास्त्रविहित साधनं काही आहेत, शास्त्र निषिद्ध साधनं काही आहेत. प्रस्तुत तुकोबारायांनी जे साधन या अभंगातून व्यक्त केलेलं आहे ते साधन प्रेय सुखाचं नाहीये, ते साधन आहे श्रेय सुखाचं. म्हणजेच तुकोबारायांचं साध्य काय आहे, श्रेय सुख. श्रेय सुख म्हणजे नित्यानंद, श्रेय सुख म्हणजे अद्वयानंद, श्रेय सुख म्हणजे दुःखाभाव युक्त अशा प्रकारचा आनंद, म्हणजेच परमात्मा. त्यालाच मोक्ष म्हणतात, त्यालाच सायुज्य म्हणतात, त्यालाच परमगती म्हणतात, त्यालाच मम धाम अशा प्रकारचं भगवंताने अनेक ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याची साधनं खूप आहेत. शास्त्रानी, वेदानी, संतांनी नाही अनेक मार्ग दाखवले म्हणा, पण शास्त्रांनी आणि वेदांनी अनेक मार्ग दाखवलेले आहेत. प्रगटली आग बसती अशेषही मार्ग दिसती, ते तुले काय चाले जाते सांगे मग. अशेषही मार्ग दिसती, अनेक मार्ग आहेत, उपायाची नाही वाणी आहेत, मार्ग अनेक आहेत. त्यामध्ये आपला अधिकार, काळ, देश, स्थिती
या सगळ्याला अनुसरून जो मार्ग आपण चालू शकतो तो मार्ग ज्याची त्यांनी निवडायचा असतो, किंवा संत ते दाखवतात. संत सगळे मार्ग नाही दाखवत, जसा अधिकार असेल तसा मार्ग दाखवतात. भगवान ज्या वेळेला संत बनतात त्यावेळेला भगवान सुद्धा सांगतात कर्मण्येवाधिकार असते. अर्जुनाला सांगितलं की मार्ग दोन आहेत, एक विहंगम मार्ग आहे, दुसरा पिपीलिका मार्ग आहे. पण तुझा अधिकार विहंगम मार्गाला नाही, तुझा अधिकार कशामध्ये आहे? पिपीलिका मार्गामध्ये. कर्मण्येवाधिकार असते, तू कर्म कर. तुकोबाराय म्हणतात की अधिकार तैसा करू उपदेश साहे ओझे त्यास तेची देव. आणि म्हणून गाथ्यामध्ये अथपासून इथपर्यंत आपण जर गाथा व्हायला तर तुकोबारायांच्या उपदेशाचं सार आपल्या हे लक्षात येईल. वेद अनंत बोलिला अर्थ तुकाची साधिला, विठोबाशी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. भक्तीचा उपदेश तुकोबारायांनी मानव देहातल्या आपलं कलियुगातल्या मानवाकरता केलेला. तेव्हा तुकोबारायांनी आपलं साधन निश्चित केलेलं आहे आणि त्या साधनाविषयीचा संकल्प, दृढ संकल्पालाच प्रतिज्ञा म्हणतात. प्रतिज्ञा म्हणजे काय? जो दृढ संकल्प असतो त्याला काय म्हटलं जातं? प्रतिज्ञा म्हणतात. अदृढ असला का त्याला संकल्प म्हणायचा. आपलं चालू राहतं, मी ठरवलेलं आहे बरं का हे असं करायचं. तो म्हणजे म्हातारा होईपर्यंत त्याने ते ठरवलेलंच राहतं, ठरवलेलंच आहे. प्रत्येक वेळेस तेच ठराव मांडतो. फक्त मी असं ठरवलेलं आहे म्हणतो. अरे करतो कधी? नुसतंच ठरवतो का? संकल्प असतात नुसते. आणि जी दृढनिश्चयी माणसं असतात, ज्याच्या ताब्यामध्ये अंतःकरण आहे, ज्याच्या ताब्यामध्ये इंद्रिय आहेत, ज्याच्या ताब्यामध्ये मन आहे, अशी माणसं मग नुसता संकल्प नाही, तो संकल्प जर योग्य असेल, तो संकल्प जर शास्त्र संत यांच्या मनोगताला अनुसरणारा असेल, त्या संकल्पाविषयी आपल्या बुद्धीनं जर मान्यता दिली असेल, तर मग तो नुसता संकल्प नाही राहत. त्याचं कशात रूपांतर होतं? प्रतिज्ञेमध्ये रूपांतर होतं. प्रतिज्ञेमध्ये स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणार, हा दृढ संकल्प, ही प्रतिज्ञा झाली. नाही त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये ते मिळवता आलं, पण असं वातावरण तयार करून ठेवलं की नंतरच्याला काहीच करावं लागलं नाही, नुसता मोठेपणा प्राप्त झाला. आरोप नाही करत मी, पण त्या वेळेला टिळकांच्या काळाच्या वेळेला या स्वातंत्र्याकरता ज्यांनी कष्ट केले, महाराज त्यांचं नावही नाही, नोंदही नाही त्यांची, असे भूमिगत कित्येक मेले. इंग्रज सरकारला हादरून सोडलं आणि मग एकदा मुळे ढिले झाल्यानंतर कुणीही धक्का लावला तरी पडत. पुढं मिळालं, पण त्यांनी जन्मभर मरेपर्यंत तेच केलं. तसं दृढ संकल्पी माणसं, प्रतिज्ञाबद्ध असलेली माणसं मरेपर्यंत त्या साधनाशी अव्यभिचारी राहतात, दृढ राहतात. मिळेल साध्य, नाही मिळेल. आपलं कर्तव्य साध्य प्राप्तीशी नाहीये, आपलं कर्तव्य साधनेशी आहे. त्या साधनाविषयीचा संकल्प तुकोबारा या ठिकाणी करतात. आपुलाला लाहो करो केणे भरो हा विठ्ठल. तुकोबारा म्हणतात की आपुलाला लाहो करो, अर्थात सामुदायिक अशा प्रकारची ही प्रतिज्ञा आहे. आपल्याबरोबर अनेकांना तुकोबारा उत्साहित करतात अशा प्रकारच्या साधनाविषयीचा संकल्प करण्यामध्ये, आणि नुसता संकल्प नाही, त्या संकल्पाप्रमाणे प्रत्यक्ष साधनावर आरूढ होण्यामध्ये. तुकोबारा म्हणतात चला बरं, विचार करीत बसू नका आणि वेळ दौडू नका, वेळ घालवू नका. साध्य हातात घेऊ
आणि मग आपले टिवल्या बावल्या करीत बसे. आता निश्चिंतेने नाही. काय तू काय म्हणे मुक्ती परणिली न आता दिवस 4 मग काय अडचण नाही. मग कोणाला चिमटा घे, कोणाचा विनोद कर, मग पुढचा. पहिलं हे वेळ नको त्याच्यामध्ये घालवायला. वेळ फार महत्वाची आहे. मला परवा काल्याचं कीर्तन झालं. म्हणजे सप्ताहामध्ये त्यांनी पंक्ती दिल्या. शेवटच्या दिवशी आम्ही त्यांना श्रीफळ देतो. ते तिथले MSCB मध्ये नोकर असणार, त्यानं पंगत केली, त्याला मी माझ्या हाताने श्रीफळ दिलं. काल फोन आला, संपले. तरुण माणूस, MSCBतला तरुण माणूस, काय नाही, अटॅक आला आणि जागेवर खाला झाला. म्हणून म्हणलं वेळ कोणाच्या हातात नाहीये, काहीच वेळ लागत नाही. शतवर्षाची गणना हे लांब माग पडले, काहीच सांगता येत नाही. त्याच्याविषयी खेद करण्याचे कारण नाही. त्याच्या अगोदर आपलं कार्य करणं हा शहाणपणा आहे. झाकाझाकी वाती नवचता की तेल संपणार आहे कधी ना कधी, लाईट जाणार आहे. बरं, कपात करणाऱ्याच्या तरी लाईट जाण्याचा काय असतो, वेळ असतो. ही लाईट कधी बी जाऊ शकते, कधीही जाऊ शकते. त्याच्याकडून घांगरायचं कारण नाही. उत्साहित होऊन पहिलं आपली झाकाझाकी करून आपलं काम करून मग वाट पाहायची कवा जाते. चल कधीही जाय, आम्ही मोकळे दारात बसलेलो आहे, दरवाजा लावून सगळं काम आटोपलेलं आहे. त्याच्याकरता तुकोबाराय म्हणतात, चला उठा बरा, काय करायचंय महाराज. आपुलाला लाहो करू. लाहो करू, लाहो करू म्हणजे त्वरा करू. लाहो शब्दाचा अर्थ त्वरा, वेग वाढवणं, धावणं, चालणं नाही, पळणं नाही, धावणं. लाहो करा गाठ घाला मुळबंदी, सांडा वाहू घ्या उपाधी, लक्ष लावणी राहा गोविंदिगा, राम राम स्मराधी. लाहो करा, लाहो करा, मनवणे करा लाहो, नका मागे पुढे पाहू. लाहो करा, कारण आपण दीर्घसूत्री फार असत, निष्काळजी फार. दीर्घसूत्री होईल, करू, पाहू. काय पळून चाललोय काय? तुझ्या बापानं बांधून ठेवलंय का तुला? पळून नाही चाललास, तुझ्या हातात आहे. अरे पळूनच चाललेलं आहे सगळं. काय मिशाज मिरवतोस, पळून चाललोय काय? काय तुझ्या हातात आहे? माशी पाख पाकडी तव हे सरे. म्हणून आत्मकल्याणाचं साधन करण्याच्या बाबतीत दीर्घसूत्रीपणा नको. संसाराच्या बाबतीत दीर्घसूत्रीपणा केला तरी चालेल. नाही बांधता आलं आपल्याला या जन्मामध्ये घर, नाही तर नाही. पुढं चिमणी झाल्यावर बांधून घेऊ, काय ताण नाही राहणार ना तिथं. चिमणीला काय सकाळी उठावं लागतं का, प्रदक्षिणा करावं लागते का, दर्शन करावं लागतं का, गाथा ज्ञानेश्वरी वाचावं लागते, काय ताण आहे तिला? तेच करायचंय, दुसरं आहे काय? तुकडे खायचे ते करायचं, भोगच भोगायचे ना. त्याच्याकरता आत्मकल्याण करण्याचं त्याला वेळ घालवण्याची गरजच नाही त्या जीवनामध्ये. म्हणून त्याच्याकरता नाही लाहो केला, त्याच्याकरता नाही त्वरा केली. जसं होईल तसं होईल, जमलं तसं होईल. महाराज देहाला प्रारब्धावर सोडावं. ठीक आहे, आपलं असेल प्रारब्ध तर होईल. आपलं तसं नाही, आपण परमार्थाला प्रारब्धावर सोडतो. देवाची इच्छा असेल ना, बोलवलं का देवानी, मग येऊ. त्याचं खेटर खोळंबलंय तुझ्या वाचून, तुला बोलवायला यायला. पडना तसाच तिकडं. काय गरज आहे बरं त्याला? माणसं लोक फुशरकी मरीत राहते. त्यानं बोलवलं का आम्ही येऊ एक दिवस, व बोलवीत नाही, तू येऊ नको, मस्त गर्दी आहे, जाय तिकडच. काय गरज आहे महाराज? आपलं आपण पाहावं.
आपुले आपण न करो हित करो हे प्रमाण संचित. आपुले हित आपण पाही संकोचतो न धरी काही. आपुलाला लाहो करू. ज्याची त्यांनी आपल्याकरता त्वरा करायची, कोणावर उपकार करण्याकरता नाही. बरंच परमार्थ करणारी माणसं सुद्धा कोणावर उपकार करण्याकरता करतोय असं मानू लागलेले. मग आम्ही नाही का सकाळी स्नान करत, काय उपकार करून राहिला कोणावर? तू गंगेचं स्नान करतोस तर वाटोळ करून राहिला गंगेचं. तिथं स्नान केलं म्हणजे हे तिथं जातच ना दोष. मग करत असलं तर काय कोणावर उपकार करतो का? आपण स्नान करतो, आपण नित्यनेम करतो, काही करत असो जप तप, तर काही कोणावर उपकार करून राहिले? ज्याच्या त्याच्या करता करा. उद्धरेद आत्मनात्मानम नात्मानम अवसादेत. महाराज परमार्थ करायचाच असेल तर आपल्या करता करावा, करूच नाही तर पाणी आहे ना, अगदी खालच्या पाण्याला जाऊन मिळावं आणि मग ते वर येऊन वाहावं तर त्याच्यात फायदा आहे. पडलेलं पाणी जर वाहवत असेल तर त्याला तिथल्या जमिनीला काहीच फायदा नसतो. म्हणून मूर पाऊस जितका महत्वाचा आहे तितका ठोकाण्या पाऊस पिकाकरता काही कामाचा नाही. धरणं फिरणं भरतात, जिथं पडलेलं आहे त्या जागेला काहीच कामाचं नाहीये. तसंच ठोकाण्या तिथं पडलेला वाहवत असेल तर काहीच कामाचं नाही. मग तो 4 महिने प्रवचन सांगत असेल काय, वर्षभर बोंबलत सगळ्या महाराष्ट्रात कीर्तन करत फिरत असेल काय? त्याचं ऐकून लोकांचे कदाचित लोक आस्तिक होतील, लोक परमार्थाला लागतील, त्यांचा फायदा होईल. याला काय नाही, फार झालं तर आडत थोडीफार मिळेल तेवढी मिळेल. त्यांना झाले म्हणून आडतच ना ती. आपलं पुरेचं पुरस आपल्या पदरात असून मग आडत मिळत असेल तर मग ठीक आहे. नुसते आडतीवर काय कामाचं? भिकार भीक मागणंच आहे ते. आपुलाला लाहो करू. याची त्यांनी आपल्या आपल्या करता काय करावी? त्वरा करावी. चालता चालता कोणाचं होत असेल तर काही हरकत नाही. आपलं सोडून दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये करण्याचं काहीच कारण नाही, करूही शकत नाही तो. मी तेच म्हणलं, जोपर्यंत वरचे पडलेलं पावसाचं पाणी खालच्या पाण्याला मिळून वर आलं की मग जर वाहवायला लागलं तर मग ते चांगलं आहे. तसं तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. आपलं सगळं संपलेलं आहे, स्वार्थ प्राप्त झालेला आहे, पूर्ण झालेला आहे. मग राहिलेलं आयुष्य लोका करता ठीक आहे ना. आमचं काय लोका करता कायला करतोस फवाडी घेऊन? तुझं काहीच झालेलं नाही, सगळं पोकळच आहे. आणि मग कायला करतो लोका करता? आणि काय करू शकणार आहे तो लोका करता? ज्याला स्वतः पोहता येत नाही तो काय दुसऱ्याला हे करणार आहे, तारणार आहे? बुडशील, तूही बुडशील, आपही डुबे और शेठ के लेके भी डुबे. सगळ्या गावकऱ्याला घेऊन नरकाला जाशील. काय होणार त्याच? म्हणून पहिलं आपल्याला लाहो करू. आपल्याकरता आपण पहिला काय करू? प्रयत्न अशा प्रकारचा करू. कारण आपली जबाबदारी आपल्यावर आहे. आपुली आपण करा सोडव. आपल्याला दुसरं नाही सोडवणार कुणी, आपल्याला आपणच सोडवावं लागणार आहे. संत लय झालं तर अशी बॅटरी दाखवतील, तिथे आहे सोड. देव सोडायची साधनं देईल, सोडावं ज्याची त्याला लागल. कारण आपणच बांधलेलं आहे ना, मग दुसरा कसा सोडील? बांधलं जर आपण स्वतः आहे तर दुसरं सोडील कस काय? दुसऱ्याने बांधलं असतं तर दुसऱ्याने सोडलं असतं. यांनीच जर स्वतःला बांधलं, व्यामोहाचे असे जे बळीया अविद्या निद्रित होईजे. स्वामींच्या काळातली गोष्ट आहे म्हणतात. असं एक कुठंतरी त्यांना ऐकलं वैतागलेलं तर होतच अगोदरच. काय त्याच्या डोक्यावर परिणाम झाला, जेव्हा आला आणि स्वामीचे पाय धरले. मला म्हटले या संसारातून सोडवा, मला सोडवा. तुम्ही सोडवू शकता, दुसरं कोणी तुम्ही सोडवल्याशिवाय मी तुमचे पायच सोडित नाही. पण धरले पाय महाराज. त्यानं ऐकलं होतं धरावे संताचे ते पाय. अरे प्राप्तीचे उपाय धरावे येथून या नुठवून माता जे डोकं पायावर ठेवलं महाराज ते सोडीनाच गेला.
आता काय करता, सोडूनच गेला जागेवरच धरून मग काय केलं, झाड मोठे लोक राहते भेटू नये असे लोक. म्हणजे समजून घेण्याचे बी त्यांचे काय नसते, लायकी नसते, पात्रता नसते, स्वतः समजत नाही. कसं तरी लोकांनी थांब ना, तुला मुक्त करायचं ना, मग सांगतील ना महाराज काहीतरी, तो थांब ना म्हणून त्याला बाजूला काढलं आणि असे बाजूला काढलं. जे स्वामी तिथून पळाले, जेव्हा एका झाडाला धरलं, मेलो, मला सोडवा, मला सोडवा, मला धरलं, मला सोडवा, मी बांधला गेलो. कवटाळभर लोक त्यांना असे ओढायला लागले की ते असे जोरात काय करायचे, पकडायचे. आणि मग आता कोण सोडील, ज्यांनी स्वतःच हालाला पकडलेला आहे त्याला दुसरा कोणीच सोडवू शकत नाही, त्याला त्यांनीच सोडवायचं आहे. तसं आम्ही जे बद्ध झालोय ते दुसऱ्याने नाही आम्हाला बांधलेलं, आम्ही पकडलेलं आहे. आणि म्हणून सोडवायचं काम कोणाला करावं लागणार आहे, आम्हालाच करावं लागणार आहे. आपुला आपण बांधेला गळा, आपुलाला लाहो करू. त्याच्यामुळं सोडवावं आपल्याला लागणार आहे. आपण आपल्याकरता पहिल्यांदा प्रयत्न करावे. मग ते स्वार्थी झाले, काय म्हणायचंय ते तुम्हाला म्हणा, स्वार्थी म्हणा नाही तर चोर म्हणा. जबाबदारी आपली आपल्यावर आहे पहिली मुक्त करण्याची. आपली प्रत्येक जीवनातली क्रिया, त्याचं पाऊल आपल्या मुक्ती करता असावं. मग ते करत असताना तसं फेडीत पापताप पोखित तिरीचे पादप समुद्रा जाय आप. नावेचं पहिलं कर्तव्य आहे की तिनं स्वतः तरलं पाहिजे. नाही लोकांना, लोक मागं राहतील, बसा लोक, अगं बाई तू बुडशील, मी बुडू दे, बुडले तर, पण लोक तरी काय झाले पाहिजे, आता तरतील होय लोक. याच्यात बसलेली ही बुडाल्यावर कसे काय लोक तरतील, ती बुडलं त्याच्यात बसणाऱ्याला सगळ्याला बुडवेल, असं नको घडायला. म्हणून आपुलाला लाहो करू. आपल्या करता, आपल्या करता, आपल्या आपण, आपुलाला शब्दाचे दोन्ही अर्थ आहेत. आपण आपल्या करता लाहो करू आणि आपण आपल्याला आपण लाहो करू. आपल्या करता प्रयत्न करायचे आणि प्रयत्नही कोणी करायचे, आपणच अशा प्रकारचे करायचे. आपुलाला लाहो करू, त्याच्याकरता त्वरा करू. कोणी येत असेल बरोबर तर चलावा, कोणी पाहत असेल तर त्याला दाखवा, आडवा येत असेल तर त्याला पालथ घाला. कोणाकरता थांबू नये, परमार्थामध्ये कोणाकरता थांबू नये, कारण काळ आपल्याला ती संधी नाही देणार. मग मला यायचंय का, यायचंय हो, पण थांबा 8 दिवस, मग माझा आवरल्यावर जाऊ, आवरीत बैसतो, मी पुढं चालतो, तू ये मागून. परमार्थामध्ये कोणाकरता थांबू नये महाराज. काळ कोणाला ती सवलत नाही देत. भविष्याचे माथा, हा भजन न घालावे सर्वता, भविष्याचे माथा कोणाकरताच थांबू नये. कोणी असो मग तो ठीक आहे, येतो, मी चालतो पुढं, आपुलाला लाहो करू. पण काय त्वरा करायची, आपल्याकरता करायची, आपण करायची, पण नेमकं काय करायचं, साधना काय, साधनेचं स्वरूप काय आहे, केणे भरू हा विठ्ठल. तुकोबारे म्हणतात माल भरायचा आहे, मोकळा माल आहे, फ्री माल आहे, अतिशय महत्वाचा आहे. लुटा, भरा. हा माल काय करू, भरू, माल भरू. महाराज माल जर असा मोकळा असला आणि कोणाला बी कोणी न्याय म्हणून बी नाही सांगितलं, पण जर 4-2 लोक न्यायलाच लागले तर काय माणसं भिडतात. एकदा आम्ही कुठं चाललो होतो, इकडं दिंडीच येत होती आणि एक तुपाचा का कशाचा तरी टँकर असा उलपालटा झाला होता आणि ते रोडच्या कडाला सगळं ते पसरलेलं. माणसं न्यायला काय आणले होते माहिती आहे, बादल्या, हांडे, घमिले, पातेले, दुधाच्या कॅना, सगळं गाव सगळं रोडवर नुसते भरायचे घेऊन जायचे. कॅन त्याला विचारलं, का रे म्हणलं, तू एक कॅन याच्यात भरलं, उद्या दूध काय थोबाडात काढशील का तुझ्या? घरातलं काहीच रिकामं नाही ठेवलं त्यानं.
जेवढं भरता येण्यासारखं होतं तेवढं भरून ते म्हणे मग आता नाही, आणि मग दुसरे नेल्यावर मग काय करता? म्हणजे यांना न्यायचं सांगितलं होतं, यांच्याकरता ते पालतं झालेलं होतं असं नाही. पुण्याच्या पुढं पेट्रोलचा टँकर पालता झाला होता देहू रोडच्या पुढच्या बाजूला. आता ते टँकर पेट्रोल, बरं पेट्रोल काय करायचं, ज्याला काम आहे त्याने तरी घ्यावं का नाही? ज्याच्याकडे सायकल सुद्धा नाही ते बी पेट्रोल. आता महाराज पेट्रोल घरात ठेवायचं, ते उघडं ठेवायचं, झोपडपट्टीत राहणारे लोक मेले, कितीतरी लोक मेले. त्याचं ते गॅस मध्ये रूपांतर झालं, कुणीतरी लांब वडली लांब काढे पण गॅस भडकला ते. पण मग नेता येतं ना फुकट. आपल्याला आवश्यक आहे की नाही तो प्रश्न नाहीये, फुकट मिळते का? फुकट मिळतं ना, मग घ्या, मग घ्या. आता काय करायचं? एकाने जाऊ द्या, लाव करा, लाव का तुका बरा म्हणतात, आपल्याला लाव करू केने भरू, ह्यो माल भरू. बरंच माल आहे, हा माल आहे, मोकळा मोकळा आहे लगे. कुणी मांडलेला आहे? पुंडलिकरायाने मांडलेला आहे. आणि कोणाकरताच मज्जाव नाहीये, संधी आहे महाराज. लुटा लुटा संतजन, अमुप हे राशी धन. माल आहे, केने केने. मालात बी दोन प्रकार आहेत. मला जगामध्ये जो माल आहे ना, त्या मालाचे दोन प्रकार मुख्य. मग त्याचे पोटभेद अनेक आहेत, पण मुख्य दोन प्रकार आहेत. कोणते दोन प्रकार आहेत? एक विनाशी माल आहे आणि दुसरा अविनाशी माल आहे. एक विनाशी आहे आणि दुसरा अविनाशी. विनाशी कोणता आहे? जो परिच्छिन्न आहे तो विनाशी आहे, आणि जो व्यापक आहे तो अविनाशी आहे. जे व्यापक असतं ते अविनाशीच असतं. अविनाशी तू तद्विधी एन सर्व मिदंततम. जे परिच्छिन्न आहे ते विनाशीच असतं. परिच्छिन्न अविनाशी तुम्हाला जगात वस्तूच सापडणार नाही. जे व्यापक आहे त्याचा नाश कोणीच करू शकत नाही, होत नाहीये. म्हणजेच अशा दोन वस्तू आहेत, एक विनाशी आहे, एक अविनाशी आहे. एक परिच्छिन्न आहे, एक व्यापक. अशा प्रकारचे थोडस त्याच्या पुढे चला, अजून तिथपर्यंत जाऊन मग नाही जास्त पुढे जायचं आपल्याला. एका दिवसात एका बंबत झाला. त्याच्या पुढे जायचं तर जे व्यापक असतं ते सुखरूप आहे, जे परिच्छिन्न आहे ते दुःखरूप आहे. अल्प असले त्याचं परिस्थिती का समजायचं ते दुःखरूप आहे. वर्तमान दुःख देणार असेल किंवा परिणामी दुःख देणार असेल. दुःखरूप स्वरूपाने वस्तू असेल तर ती ज्या वेळेला दुःख देत नसते त्यावेळेला ती स्वरूपाने काय असते? दुःखरूपच असते. दोनच वस्तू आहे जगामध्ये, एक सुखरूप आहे आणि दुसरी दुःखरूप आहे. माल भरायचा आहे महाराज, भरता येतो आपल्याला. दोन्ही प्रकारचे माल आहेत. कोणता भरायचा हा आपला प्रश्न आहे. कोणता भरायचा हा आपला प्रश्न आहे. मोल, दोन्हीलाही मोल लागतं, दोन्हीलाही सारखंच मोल लागतं. ते मोल आपल्या जवळ आहे. कोणतं आहे? आयुष्याचं. आयुष्याचं मोल वेचून हे माल भरायचे. कोणता माल भरायचा आहे हे आपण ठरवण्यापेक्षा कोणता माल भरतोय हे पाहणं जास्त गरजेचं आहे. ठरवून थोडंच राहिलोय, चालू आहे भरायचं काम, चालू आहे. फक्त आपण जो भरतोय तो कोणता आहे? बरे पारखून बांधा गाठी. तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला हात जोडून तुमच्या पायावर डोकं ठेवून मी विनंती करतोय. सकळांच्या पाया माझी विनवणी, मस्तक चरणी ठेवीत असे. अहो श्रोते, अहो श्रोते, अहो वक्ते, आडनावाचे नाही, सकळ ही जान
बरे पारखून आणि मग गाठी बांधा. दोनच प्रकारचा माल आहे, पण दोन्ही प्रकारचा सारखा नाहीये माल. एक ओरिजिनल आहे, दुसरा डुप्लिकेट आहे. जो डुप्लिकेट आहे तो परिच्छिन्न आहे, जो डुप्लिकेट आहे तो जड आहे, आणि जो डुप्लिकेट आहे तो दुःख रूप आहे. ओरिजिनल आहे चेतन आहे, ओरिजिनल आहे व्यापक आहे, ओरिजिनल आहे अविनाशी आहे, ओरिजिनल आहे तो सुखरूप आहे. आपण कोणता भरू लागलोय? माल भरण्याकरता जे मोल पाहिजे ते आयुष्याचं मोल आहे, तेही मानव देहातल्या आयुष्याचं. ते आपल्या जवळ आहे. किती आहे हे नाही, पण सध्या तरी बोलतोय तर आहे, ऐकतोय तर आहे आहे. आणि महाराज मग ते थोडं एवढं जरी भरलं ना, अमर होण्याकरता अख्खा अमृताचा समुद्र नाही पोटात घालावा लागत. एक थेंब जरी अमृताचा मिळाला तरीही तो काय करतो? अमर करतो. तसा या ओरिजिनल जो माल आहे, अविनाशी जो माल आहे, सुखरूप जो माल आहे, तो असं थोडा जरी आपल्याला भरता आला, भरू आपण ह्यो माल भरू. केने शब्दाचा अर्थ काय आहे? माल आहे. पण कोणता तरी नाही तर मग कोणता तरी माल तर सगळेच भरतात. म्हणून या मालाला विशेष बनवण्याकरता त्याला नाव दिलं विठ्ठल. विठ्ठल केने भरू, हा विठ्ठल केने भरू. विठ्ठल रूपी माल आले भरा केने येर झार चुके जेणे, तो परिणाम झाला. हा जर माल भरला तर त्याचा परिणाम काय होईल? तो परिणाम त्या अभंगामध्ये सांगितलेला आहे की येरझार संपेल. दुसरा माल भरला का येरझार वाढेल. महाराज आपण या नरदेहामध्ये एवढा माल भरू शकतो की करोडो जन्माला तो पुरतो. करोडो. ज्ञानोबारायांनी शब्द असा हजाराचा आणि लाखाचा वापरलेलाच नाही. जन्म कोटी, कोट्यावधी जन्माला पुरतो एवढा माल एका देहामध्ये आपण भरू शकतो. एका देहाच्या आयुष्यामध्ये भरायचा कोणचा हा आपला प्रश्न आहे. मोकळे काय, दोन्ही रस्ते मोकळे आपल्याला. धावायचं कोणत्या रस्त्याने हा प्रश्न आहे. ज्या रस्त्याने आपण धावू त्या ठिकाणाला तो रस्ता आपल्याला पोहोचवेल. येरझाराचा एक रस्ता आहे आणि येरझार संपवणारा एक रस्ता आहे. आपण कोणत्या रस्त्याने पळायचंय आणि त्याही अगोदर कोणत्या रस्त्याने आपण पळतोय. त्याच रस्त्याने पळत असो तर मग काही प्रश्न नाही. फार झालं तर मग काय करायचं? फक्त घेर बदलायचा. रस्ता जर आपला तोच असेल पण ते नुसतं वरून वरून दाखवायला नाही. ज्याची त्याला कळतंय आपला रस्ता कोणता आहे तो. किमान गाथा श्रवण करणारे, गाथा वाचणारे, गाथा सांगणारे यांना कळत नाही असं नाही ना. आपल्याला कळतंय ना आपण कोणत्या रस्त्याने पळू लागलेलो आहे. योग्य रस्ता असेल, तुकोबाराय सांगतात तो रस्ता असेल, येरझार संपण्याचा रस्ता असेल, अविनाशी अशा प्रकारच्या वस्तूचा माल मिळणारा हा रस्ता असेल तर मग काय करायचं? फक्त स्टॉप घेर टाकायचा. असं दुसरा आणि तिसरा नाही. अशा प्रकारची गाडी चालली पाहिजे. जोरात असं पळणारा रस्ता धरायचा आहे आणि धावायचं आहे. लाहो करा पुढे नासी करायची, धावा धावी चित्त लावी. वेग फक्त वाढवायचा आहे. आणि रस्ताच जर आपल्याला चुकला असेल तर मग आपल्याला थोडस सुधरूनच घ्यावं लागणार. मग नुसत्या पळण्यात अर्थ नाहीये. मग थोडस थांबा. आता उभी ठाई, उभा उभी पाही. उभा राहून पहा, नक्की पहा रस्ता कुठं जाणार आहे. तो हा माल कोणता आहे भरू लागलोय तो विनाशी तर नाही. जो माल आपण गोळा करतोय, कशाने गोळा करतोय त्याच्यात नाही मी घुसत. साधन काय निवडलेलं आहे ते गोळा करण्याला त्याच्यात नाही घुसत मी. फक्त आपण जो माल गोळा करू लागलेलो आहे हा कसला आहे? विनाशी तर नाही.
परिच्छिन्न तर नाही, जड तर नाही, आणि असं असेल तर आपला बापही आपल्याला दुःखातून मुक्त करू शकत नाही. मग तर ठरलेलंच आहे, खंती ते न करा होणे गाढव कुत्रा. त्याच्याकरता मग रस्ताच काय करा, बदला रस्ता. बदलता येतो, थोडं जड जाईल पण बदला. आणि असा माल भरा की जो व्यापक आहे. विठ्ठल शब्दाचा अर्थ कमरेवर हात ठेवलेला असा नाही, इथं मालाचं विशेषण आहे. विठ्ठल माला करता विठ्ठल शब्द आलेला आहे. जे केने भरायचे ते कोणतं भरायचं आहे? विठ्ठल कंपनीचा माल, विठ्ठल सहकारी. विठ्ठल कंपनीचा नाही, विठ्ठल स्वरूप असणारा. विठ्ठल शब्दाचा अर्थ विद किंवा चेतन स्वरूप असणारा माल. विठ्ठल ब्रह्म आहे. विठ्ठल शब्दाचा अर्थ काय? ब्रह्म आहे. ब्रह्म म्हणे विठ्ठल ब्रह्म नव्हे, त्याचे बोल नाही कावे, तो हा विठोबा निधान. ते हे समचरण साजरे विटेवरी आनंद अद्वय नित्य निरामय असणारं जे तत्व आहे तो विठ्ठल आहे. विठ्ठल या नामाकडे नाही, विठ्ठलाच्या अर्थाकडे चला. तर हा विठ्ठल अशा प्रकारचा स्वरूप असणारा जो माल आहे तो माल भरायचा आहे. केने भरो हा विठ्ठल. कशाने भरायचा, कसा भरायचा, किती भरायचा, कधी भरायचा, कुठं भरायचा, त्याचा आता काय नविलाज आहे. आता उद्या पाहू. मला वाटतं की रोज एक अभंग व्हावा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठला 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 विठ्ठला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल